परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असून गावकऱ्यांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी घागर मोर्चा काढण्यात आला। मात्र या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतचे कोणतेही जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित नव्हते। त्यामुळे संतप्त महिलांनी पेडगाव ग्रामपंचायतीला टाळे ठोकले। या आंदोलनाचे नेतृत्व गणेश देशमुख यांनी केले। समस्या न सुटल्यास महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मागील बऱ्याच दिवसापासून पेडगाव येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असून गावकऱ्यांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले। जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र तेही काम बऱ्याच दिवसापासून रेंगाळत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतने हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक होते, मात्र ग्रामपंचायतच्या वतीने कुठलीही पर्यायी उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांच्या वतीने 28 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला। मात्र या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतचे कोणतेही जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित नव्हते। त्यामुळे संतप्त महिलांनी पेडगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकले। यावेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या आंदोलनाचे नेतृत्व गणेश देशमुख यांनी केले। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुहास देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विलासराव देशमुख, मोबिन कुरेशी, शेख खलील, अनिल असोरे, तात्याराव हरकळ, संजय गायकवाड, श्रीधर देशमुख, शेख शगीर, शेख सादिक, लक्ष्मण देशमुख, गजानन देशमुख, सचिन सराफ यांच्यासह युवक, महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पेडगाव इथं या अकार्यक्षमता ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये महिला मंडळीनं पाण्याची समस्या घेऊन आले। आज गावामध्ये बिलकुल पाणी नाहीये। 1200 घरं जवळपास पाणी विकत घेतात, तसं तर पूर्ण गावात पाणी विकत घेतंय। ही समस्या सांगण्यासाठी ग्रामपंचायतीवर आल्यावर ग्रामपंचायतचे कुठलेही सदस्य, सरपंच ही समस्या ऐकून घ्यायला तयार नाही। ह्या लोकांना पायदळी तुडवण्यासारखं काम करतात आणि इथले काही ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच असतील, आम्ही आवाज उठवला तर आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करतात। आमच्या अंगावर या, नाही तर आम्हाला तुम्ही संपवा, पण आम्ही गोरगरिबाचा आवाज उचलत राहू, हेच आमचं ध्येय आहे। या लोकांना लवकरात लवकर पाणी कसं देता येईल हे सांगा तुम्ही। हे अकार्यक्षम ग्रामपंचायत आहे, अकार्यक्षम। हे म्हणतात आम्ही गाव चालवतो आणि तुम्ही साधा पाण्याचा प्रश्न गावाचा सोडवू शकत नाही, तर तुम्ही गाव चालवण्याचा काय विषय करता? आणि मी आज ह्या व्हिडिओद्वारे सांगतो, सदस्य वगैरे तर आहे तर, पण यासोबत जी सगळी टोळी आहे त्या टोळीने समोर येऊन सांगावं की गावाला पाणी कधी भेटणार। ही माझी माता भगिनी पाण्यासाठी परेशान आहे, यांना लवकरात लवकर पाणी द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा 1 मेला मी इथं देतोय। माझ्या गावकऱ्याला पाणी नाही दिलं तर मी 1 मेला स्वतःला संपून घेईन। या लोकांना पाणी नाही दिलं तर हे माझा लास्ट इशारा आहे या ग्रामपंचायत।